महत्त्वाची मोठी बातमी समोर येते नवी मुंबईतून। नवी मुंबईच्या सिडको कार्यालयामध्ये काम करण्याऐवजी कर्मचाऱ्यांची गाण्याची मैफल रंगली आहे। नैना विभागाच्या अकाउंट विभागातला हा प्रकार आहे। एका नागरिकाकडून कर्मचाऱ्यांचा हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय। नागरिकानं याबाबत अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी उत्तर देण्यास मात्र टाळाटाळ केली। सिडको प्रशासनानं त्वरित या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे। मी आता तिथे मारला तो वाचवलं हे शिवत काय करताय। राहुल कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, कामं सोडून नवी मुंबईच्या सिडको कार्यालयात हे प्रकार सुरू होते का, काय अधिक माहिती? सध्या हा सिडको कार्यालयामधला नैनाचा जो प्रोजेक्ट आहे त्या ऑफिसचं जे आहे हे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत 2 दिवसापासून। आणि या ठिकाणी एक तक्रारदार तक्रार घेऊन गेला होता। त्यावेळी त्यांना हे समजले समोर अशा प्रकारचे गाणे वगैरे चालू आहेत आणि कराओके टाईप म्युझिक लावून हे सगळं सुरू आहे। हे सगळं असताना त्यांनी जाब विचारला की कामाच्या वेळी अशा ठिकाणी हे करणं योग्य आहे का, आणि त्यांनी त्याचे व्हिडिओ काढले आणि सोशल मीडियावर किंवा सोशल माध्यमांना सुद्धा दिले। त्याच्यावरती आता हे व्हिडिओ काढल्यामुळे त्याच्यावरती काही खोट्या तक्रारी दाखल करायचा सिडको कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे। आणि कामाच्या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा बघतो, सिडको असो किंवा इतरही कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये अशा प्रकारची टाळाटाळ कामाची सुरूच असते। त्यामुळे नागरिक सुद्धा या सगळ्या गोष्टींना त्रस्त झालेले आहेत। नक्कीच, मात्र हे कोण आहेत अधिकारी याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? आणि हा सगळा प्रकार सुरू असताना सध्या व्हिडिओमध्ये 2 जण दिसतात, मात्र एकूण किती कर्मचारी यामध्ये होते काही कळू शकले का? 3 ते 4 कर्मचारी होते। ते सिडकोच्या नैना प्रोजेक्ट प्रकरणामधले एक ऑफिस आहे। ऑफिस हे दुपारच्या वेळेचा जो आहे व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आहे का तक्रारदारांनी काढला आहे आणि तो सगळ्या सोशल मीडियांना सुद्धा पाठवण्यात आलेला। परंतु जे कोणी गाणं बोलत आहेत किंवा ते हे करत ते त्यांची नावं वगैरे आता स्पष्ट झालेली नाहीत। सध्या नक्कीच, साधारण किती वाजताची ही घटना आहे, वेळ कळू शकेल का? ते 12 ते 1 दरम्यानची घटना आहे। नक्कीच, धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।